काल राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय अजितदादांची भेट घेण्याकरता देवगिरी या ठिकाणी गेलो होतो आणि त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची देखील भेट घ्यायला मी आवर्जून गेलो। दोन्ही मान्यवर निवासस्थानी होते ही माहिती मला मिळाली आणि त्यानंतर मी देवेंद्रजींची भेटण्याकरता गेलो, परंतु सागर बंगल्यावरती काही महत्त्वाच्या मीटिंगा सुरू होत्या। मी देवदूत बंगल्यावरती बसून राहिलो आणि त्यानंतरनं मला फोन देवेंद्रजींनी केला आणि मला सांगितलं की बैठक संपल्यावरती तुला भेटतो। त्यानंतरनं मी परत अजितदादांच्या भेटीकरता गेलो। दोन्ही मान्यवर दिल्लीला चालले होते, त्यामुळे दोघेही घाईत होते, परंतु अजितदादांची भेटून तालुक्यातली काय सध्याची परिस्थिती आहे ही सांगितली। त्यानंतरनं दादांनी देवेंद्रजींना देखील सांगितलं। माझ्याशी परत देवेंद्रजी आणि दादा एकत्रित असल्यावरती फोनवरनं चर्चा झाली। मावळ तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीतील काही नेते मंडळी हे सर्वसामान्य भारतीय जनता पार्टीतल्या कार्यकर्त्यांना दिशाभूल करण्याचं काम करतायत। जाणीवपूर्वक महायुतीमध्ये कशा पद्धतीने तेढ निर्माण होईल ही त्यांची रणनीती सुरू आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेते मंडळींना भेटून मावळ तालुक्यात वेगळं समीकरण जुळवायचंय अशा पद्धतीने सांगून छुपा पाठिंबा पवार साहेबांचा घेऊन तालुक्यात दुसरा पुरस्कृत उमेदवार महाविकास आघाडीचा उभा करण्यामध्ये त्यांचा प्रयत्न सुरू आहे। या सगळ्या बाबी मी देवेंद्रजींसमोर सांगितल्या, त्यावरती मला त्यांनी स्पष्टपणे सांगितलं मावळ तालुक्यातला भारतीय जनता पार्टीचा एकनिक कार्यकर्ता हा महायुतीचा धर्म पाळून काम करेल। आपल्याला एक एक सीट महत्त्वाची आहे, राज्यामध्ये आपल्याला पुन्हा महायुतीचं सरकार आणायचंय, त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा। तरी देखील मी पुन्हा ते सांगितलं, मला काही जरी झालं तरी तालुक्यातील नेते मंडळी भारतीय जनता पार्टीचे आणि प्रदेश कार्यकारिणीतले प्रदेशाचे नेते मंडळी ह्यांच्यामधला समन्वय जोपर्यंत होत नाही तोपर्यंत माझी उमेदवारी जाहीर करू नका, अशा पद्धतीने मी काल आदरणीय अजितदादा आणि देवेंद्रजी या दोघांनाही सांगितलेलं आहे। परंतु शेवटी आता उद्या काय निर्णय होतोय मला माहित नाही। आता हे बघा, भारतीय जनता पक्षामध्ये तुम्ही तुमच्या पक्षात काय चाललेलं आहे, तुमचा पक्ष एक संघ कसा ठेवता येईल हे तुम्ही तुमच्या पक्षात पाहायला पाहिजे। आमच्याकडे येऊन लुडबुड करायची किंवा आमच्यामध्ये भांडणं लावायची हे उपद्व्याप करण्यापेक्षा आपला पक्ष कसा एक संघ राहील हा प्रत्येक नेत्याने आपल्या आपल्या भागात पाहिला पाहिजे। परंतु मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षामध्ये कुणावरती अन्याय झाला असेल, कुणाला काही पक्षाकडनं मिळालं नसेल तर अशा व्यक्तींना नक्कीच भारतीय जनता पार्टी गांभीर्याने घेईल। परंतु ज्यांना पदं मिळाली, ज्यांना अनेकदा संधी मिळाली, वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना पदं मिळवण्याचं देखील काम करता आलं किंवा पदं पक्षातून मिळवली, अशा लोकांनी आज तरी मला वाटतं की काही या सगळ्या गोष्टी किंवा या सगळ्या प्रक्रियेत येऊ नये। महामंडळाच्या बाबतीत मी परवा दिवशी सांगितलं स्पष्टपणे की हा निर्णय सर्वस्वी भोसरी विधानसभेचे माजी आमदार विलास काका लांडे आणि आमच्या पक्षाचे प्रांत अध्यक्ष तटकरे साहेब या दोघांनी मिळून तो निर्णय घेतला होता। शेवटी कार्यकर्त्याला किंवा एखाद्या पदाधिकाऱ्याला कुठं ना कुठंतरी संधी ही देण्याचं काम पक्षश्रेष्ठी करत असतात। त्यामध्ये त्यांना जिथं संधी देता आली तिथं त्यांनी संधी दिली, त्यामध्ये त्यांना जर नको असेल किंवा पाहिजे असेल तर तो त्यांचा सर्वस्वी अधिकार आहे। तो पक्षाचा जो काही निर्णय असेल त्यामध्ये मला वाटतं की मी पानगडीत पडू नये, त्यातली काही कल्पना नाहीये। त्याबाबत अजितदादांची काय त्यांची चर्चा झाली असेल किंवा ते पूर्वी भारतीय जनता पक्षात काम करत होते, सध्या ते पुढेच म्हणजे कुठल्याच पक्षाचं ते काम करत नाही, त्यामुळे मला त्यातली काही माहिती नाही। जे काय असेल ते त्यांनी काय त्यांच्या कायदेशीर प्रक्रिया असतील किंवा कुठल्या अडचणी कुणी निर्माण केल्या असतील तर त्यांनी त्या मांडाव्या। परंतु माझ्या माहितीप्रमाणे या बाबतीत अजितदादांनी त्यांना जिथं जिथं सहकार्य लागेल ते सहकार्य बाळासाहेब नेवळेंना केलेले हे मी जवळून पाहिलेले। तालुक्यामध्ये महाविकास आघाडीच्या चिन्हावरती मग ते उद्या ही जागा जर शिवसेनेला सुटली तर त्यामध्ये मशालीचं चिन्ह घेऊन, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार साहेबांच्या पक्षाला जर जागा सुटली तर तुतारीचं चिन्ह घेऊन किंवा काँग्रेस पक्षाला ही जागा जर सुटली तर तिथं पंजा घेऊन, हे तीनपैकी कुठलेही चिन्ह घेऊन या तालुक्यामध्ये उमेदवार आज तरी यायला कुणी तयार नाही। याचा अर्थ मावळ तालुक्यातली जनता विकास कामांवरती
विश्वास ठेवून आम्हाला नक्कीच साथ देते। परंतु उद्याच्या काळात छुपा पाठिंबा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा घेऊन आम्ही सर्व पक्षीय, आम्ही सर्व महाविकास आघाडीतले नेते किंवा आघाडीतील घटक पक्ष एकत्रितपणाने उमेदवार देतोय आणि काही पद्धतीने वेगळी स्ट्रॅटेजी देखील आखण्याचं काम करतायत। यामागे काही भारतीय जनता पार्टीचे देखील नेते आहेत, हे मी नाकारत नाही। उद्याच्या निवडणुकीला सामोरे जात असताना मला आनंद आहे, समाधान आहे की राष्ट्रीय पक्ष म्हणत असताना काँग्रेस पक्ष हा स्वतःचं चिन्ह घेऊन या ठिकाणी उमेदवार देऊ शकत नाही आणि प्रांतिक पक्ष म्हणत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष किंवा शिवसेना ह्या देखील पक्षाचं चिन्ह घेऊन या ठिकाणी उमेदवार येत नाही। याचा अर्थ मावळ तालुक्यामध्ये महायुतीचा उमेदवार हा मोठ्या मताधिक्याने विजयी होईल।